त्याला मराठी नाही येत, 20 वर्ष झाले त्याला मराठी नाही येत. आता तुम्ही बोलणार त्याचं लायसन्स कॅन्सल होणार, असं चालणार का? तुम्ही सांगा ना. मराठी सक्ती हा आज अचानक निर्माण झालेला विषय नाहीये, अचानक ट्रेंडिंग झालेला टॉपिक सुद्धा नाहीये. याची सुरुवात महाराष्ट्र सरकारने खूप पूर्वीपासून केली होती आणि ते समजून घ्यायचं असेल तर सुरुवातीपासून स्पष्टपणे पाहावं लागेल. ब्रिटिश काळात भारतात बॉम्बे स्टेट नावाचं एक मोठं राज्य होतं, ज्यात आजचा महाराष्ट्र आणि गुजरात असं दोन्ही येत होतं. पण त्या काळात एक मोठा प्रश्न उभा राहिला, राज्यांची रचना कशी व्हावी. तेव्हा देशभरात एक मागणी जोर धरू लागली, राज्य भाषेच्या आधारावर तयार झाली पाहिजे. त्यामुळे मराठी लोकांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला स्वतंत्र महाराष्ट्र हवा, मराठी ओळखीवर. आणि हीच होती संयुक्त महाराष्ट्र चळवळ. मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली, लोक रस्त्यावर उतरले, पोलिसांनी गोळीबार केला आणि 100 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला. शेवटी 1 मे 1960 आपल्याला आपला महाराष्ट्र मिळाला, मराठी भाषेच्या जीवावर. आणि इथून एक गोष्ट कायमची ठरली, ती म्हणजे मराठी ही फक्त भाषा नाही, ती संघर्षातून मिळालेली ओळख आहे. पण महाराष्ट्र तयार झाला म्हणजे सगळं मिळालं असं नाही. खरं तर समस्या इथूनच सुरू झाली. मुंबई वेगाने बदलत होती, ती देशाची आर्थिक राजधानी बनत होती. नोकऱ्या वाढत होत्या, उद्योग वाढत होते आणि देशभरातून लोक मुंबईत येऊ लागले. हळूहळू मुंबई एक मल्टीलिंग्वल शहर बनलं, जिथे हिंदी, इंग्लिश, गुजराती, तमिळ अशा अनेक भाषा एकत्र वापरल्या जाऊ लागल्या. आणि याचा परिणाम असा झाला की मराठी लोकांनाच वाटलं की ही आपली जमीन, पण आपणच मागे पडतोय का? आणि तेव्हा पडलेला हा प्रश्न आजही तसाच आहे. 1966 याच असंतोषातून शिवसेनेची स्थापना झाली. त्यांचा मुख्य मुद्दा होता मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य मिळालं पाहिजे. या काळात अनेक आंदोलनं झाली, बाहेरून आलेल्या कामगारांविरुद्ध आवाज उठवला गेला. इथूनच एक मोठा बदल झाला. भाषा हा फक्त सांस्कृतिक विषय राहिला नाही, तर तो रोजगार आणि राजकारणाशी जोडला गेला. पुढील काही दशक हा मुद्दा सतत पार्श्वभूमीवर राहिला. सरकारी कामकाजात मराठीचा वापर वाढवला गेला. सरकारी कागदपत्र, सर्क्युलर सगळं मराठीत. ही सक्ती 1964 मध्ये महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964च्या अंतर्गत करण्यात आली. आणि दुसरीकडे 1990 नंतर मुंबई अधिक ग्लोबल झाली. IT, फायनान्स, कॉर्पोरेट सेक्टर वाढला आणि या सेक्टर्समध्ये इंग्लिश आणि हिंदीचा वापर जास्त वाढला आणि मराठीचा वापर तुलनेने कमी झाला. पण तरीही एक गोष्ट स्पष्ट होती, सगळ्यांसाठी कोणताही कायदा नव्हता जो मराठी सक्ती करतो. फक्त एक सामाजिक अपेक्षा होती, मराठी आली पाहिजे. तसं पाहिलं तर सरकारी कामं मराठीत होत होती, पण कर्मचाऱ्यांना जर मराठी येत नसेल तर कामकाज तरी मराठीत कितपत होणार. म्हणून 2013 मध्ये मराठी भाषा धोरण काढलं. मराठी भाषा धोरण 2013 हा शब्द ऐकला की अनेकांना वाटतं की त्या वर्षी अचानक मराठी सक्तीची झाली, पण तसं नव्हतं. याचा उद्देश एकच होता, मराठी भाषेचा वापर फक्त घरात किंवा संस्कृतीपुरता मर्यादित न ठेवता प्रशासन, शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनात वाढवणं. या धोरणाने नवीन कायदा केला नाही, पण आधीपासून असलेल्या नियमांना एक दिशा दिली, एक रोडमॅप दिला. सर्वात आधी सरकारने स्वतःवर भर दिला. सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज शक्य तितकं मराठीत व्हावं, फाईल्स, आदेश, पत्रव्यवहार मराठीत असावे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मराठी येणं अपेक्षित असावं. म्हणजे भाषा फक्त बोलण्यात नाही तर प्रशासनात सुद्धा दिसायला हवी. यानंतर शिक्षण क्षेत्राकडे लक्ष दिलं गेलं आणि सर्व प्रकारच्या शाळांमध्ये, अगदी CBSE आणि ICSE मध्ये सुद्धा मराठी विषय शिकवला जावा यावर जोर देण्यात आला. कारण भाषा टिकवायची तर ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. पण सर्वात मोठा बदल दिसला तो पब्लिक स्पेसमध्ये. दुकानं, मॉल्स, बँका, कंपन्या यांचे फलक मराठीत असावेत असा स्पष्ट आग्रह करण्यात आला. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सुद्धा मराठीत बोलता आलं पाहिजे, हा सुद्धा आग्रह झाला. म्हणजे मराठी फक्त कागदावर नाही तर रस्त्यावर, बाजारात, शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दिसावी ही अपेक्षा ठेवली गेली. त्यानंतर तंत्रज्ञानाचा विचार केला गेला. मराठी टायपिंग, सॉफ्टवेअर, ई-गव्हर्नन्स यामध्ये मराठीचा वापर वाढवण्याचा प्रयत्न झाला. कारण डिजिटल युगात भाषा मागे राहिली तर ते टिकणं कठीण होतं. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा भर देण्यात आला. कारण मराठी भाषा हा फक्त एक शब्द नाहीये, तर ती संस्कृती आहे, परंपरा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या धोरणाने कुठेही मराठी बोलणं बंधनकारक आहे असा कठोर नियम लादला नाही, पण एक स्पष्ट संदेश दिला की मराठीला प्राधान्य द्या, तिला प्रत्येक क्षेत्रात जागा द्या. याचा परिणाम हळूहळू दिसू लागला. सरकारी कामकाजात मराठी वाढली, दुकानांच्या पाट्यांवर मराठी दिसू लागली, शाळांमध्ये मराठी विषय अधिक महत्वाचा झाला. पण तरी काहीतरी राहत होतच. मग 2020 नंतर सरकारने लँग्वेज पॉलिसीजवर अधिक भर द्यायला सुरुवात केली. म्हणून तब्बल 8 वर्षांनी 10 डिसेंबर 2020 पासून महाराष्ट्रात सरकारी नोकरी हवी असेल तर मराठी सक्तीची केली. अचानक केली नाही, 8 वर्षांनी केली. आणि 2020-2021 मध्ये शाळांमध्ये सुद्धा जिथे CBSE आणि ICSEचं
वारं वाहत होतं तिथे सुद्धा मराठी विषय सक्तीचा केला कायद्याने 2020 मध्ये, तोही अचानक नाही. शेवटी 2025-2026 मध्ये एक मोठा टर्निंग पॉईंट आला. ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्ससाठी मराठी येणं आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे वाचता, लिहिता आणि बोलता यायला हवं, नाहीतर लायसन्सवर परिणाम होऊ शकतो. आणि इथून सुरू झाला मोठा वाद. ड्रायव्हर्स युनियन्सचा सुद्धा विरोध होऊ लागला. ते म्हणतात आम्ही कामासाठी आलोय, त्यामुळे भाषा शिकणं बंधनकारक करणं चुकीचं आहे. आणि काही जण न्यायालयात जाण्याची सुद्धा तयारी करतात. दुसरीकडे सरकारचं मत स्पष्ट आहे की महाराष्ट्रात काम करणार असाल तर मराठी येणं गरजेचं आहे. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की एक बाजू म्हणते ही ओळख जपण्याची गरज आहे, दुसरी बाजू म्हणते ही जबरदस्ती आहे. पण मुळात महाराष्ट्राला हा संघर्ष नवीन नाहीये, तो 1960 पासून चालू आहेच. फक्त त्याचं रूप बदलते. सुरुवातीला हा संघर्ष होता राज्य मिळवण्यासाठी, नंतर झाला नोकऱ्यांसाठी आणि आज झाला आहे तो भाषा शिकणं बंधनकारक असावं की नाही यावर. पण एक प्रांजळ मत, माझ्या मराठी भाषेसाठी. शेकडो मराठी बांधवांनी आपलं रक्त सांडलं तेव्हा आपल्याला हा महाराष्ट्र मिळाला. पण आपण जर टॅक्सी आणि रिक्षावाल्यांना भैया अंधेरी चलोगे क्या असं न विचारता दादा अंधेरीला जाणार का किंवा कांदा कैसे किलो द्या हे विचारण्याऐवजी कांदा कसा किलो दिला हे विचारण्यासाठी कितीसे कष्ट लागतात. मराठी शिकणं, ती येणं, ती अभिमानाची गोष्ट आहेच, पण त्याची सक्ती तेव्हा करावी लागते जेव्हा आपण ती टिकवत नाही. मुलांना जॉनी जॉनीपेक्षा झुकू झुकू अगिन गाडी हे शिकवा की. मराठी शाळा टिकतील न टिकतील, पण त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू. पण जय जय महाराष्ट्र माझा, ने मज सिने, जयोस्तुते ही गाणी मुलांच्या कानावर पडावीत ही दखल आपण घेऊच शकतो ना. जो गोडवा आई बाबामध्ये आहे तो मम्मी पप्पांमध्ये कसा येऊ शकतो. आपण जर आपल्याच माणसाचा मान राखला नाही तर बाहेरचा का राखेल. तसंच आपण जर आपल्या मराठीचा स्वाभिमान बाळगला नाही तर हे बाहेरचे लोंढे मराठी भाषेला मान देतील का. त्यामुळे मराठी भाषेची सक्ती त्यांच्यावर करूच, पण आधी हीच सक्ती आपण स्वतःवर करायला हवी.